त्या कडूनची भांडणं लागली. कुणाची? अमेरिका, इस्रायल आणि ती इराण होतो रावसाहेब. पण ते आनंदात होतो. मला आणि बायकोला दोघांना बोलवलं होतं. लय आनंदात होतो. बायकोन 2 ड्रेस मला शिवलं होतं. आणि ते काय केम्ब्रिजला बोलवलं होतं. ती बायको आमची युट्यूबला रोज केम्ब्रिज टाकून बघायची. ती मला दाखवायची, इथं चहा घेऊ, इथं कॉफी. म्हटलं तू लिहून ठेव, गेल्यावर करू. मी इतका आनंदात होतो. त्या कडूनची भांडणं लागली. कुणाची? अमेरिका, इस्रायल आणि ती इराण. आणि माझा दौरा रद्द. इमानच उडत नाही. अजून काळा पडला. बर, भांडणं त्यांची आणि दंगा इथं. या सोशल मीडिया बघते, बघ आता अमेरिका असं करणार, इराण असं करणार, आता ट्रम्प काय गप बसतोय का, आमचं बी गेलंय, हे आलंय, ते आलंय. 15 दिवस यांनी दंगा केला. आणि जेव्हा यांच्या घरातला गॅस संपला, त्यावेळेला बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. तिला काय चूल पेटना. मैंने युट्यूबवर चूल बघितली. त्या युट्यूबवर याला फुकणी गावली. ह्यानं तिला फुकणी दिली. म्हटलं फुकाय, तर ती डोळ्यातनं बघायला लागली. म्हटलं फुकायचं आहे. मग ती अशी फुकायला लागली. सगळा धूर गेला डोळ्यात. मग तिनं अशी फुकणी याला फेकून मारली. ह्याचा गुडघा फुटला. आणि मग ही लंगडत लंगडत ती गॅसची टाकी घेऊन चौकात आला. चौकात 4 किलोमीटरची लाईन. मग दिवसभर उन्हात थांबलं. फुटाफुटान पुढं सरकत गेलं. संध्याकाळी 5 वाजता याचा नंबर आला. आणि ती पुढं नंबर आल्यावर संध्याकाळी ती काउंटरवरची मुलगी म्हटली, डीएसी नंबर असेल तरच या. 45 दिवसानंतर बुकिंग होईल, 60 दिवसांनी मिळेल. याच्या लक्षात आलं 60 दिवस गुडघा फुटणार. त्यानं असं डोळं झाकलं. गार वाऱ्याची झुळूक आली. मग यो म्हटला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. कधी चुलीत लाकडं गेल्या. अहो, आमचं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा टीव्हीवर पहिल्यांदाच नाव घेतलं. कधीच नाव घेतलं नव्हतं बुद्धाचं. ते सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटले, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची. बायकोन मला बघितलं, लोक हे काय म्हणतात. मी बघितलं तर ते खरंच म्हणत होते, बुद्धाची गरज आहे. मग मी डोकसं खाजवत म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपलेला आहे. साधना आहे. अहो, काय चाललंय काय आमचं? आम्ही काय घ्यायला पाहिजे? आम्हाला चांगल्याच्या मागे जाता येत नाही. राऊत साहेबांचं काल शब्द इकडे तिकडे झालं, लगेच अश्लील बोलले, हे म्हणले, ते हे फेक अकाउंट काढून ठेवलेत तुम्ही. ती अकाउंट देशपांडे नावानं आणि शिवाय आई बहिणीवर ना. हे देशपांड्यांचा अपमान नाही का महाराष्ट्रात? हे जे जमात वाढवून ठेवल्या ना तुम्ही सत्तेसाठी, ही एक दिवस तुमच्या घरातल्या अब्रूला हात घालल ना, त्यावेळेला तुम्हाला आमच्या आठवणी येतील. खराचं प्रकरण ज्यावेळेला टीव्हीवर आलं, महाराष्ट्र हादरला, त्यावेळेला महाराष्ट्राच्या मनात नाही तर अख्ख्या देशाच्या मनात एकच नाव आलं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. खऱ्यापणाने लढणारी माणसं महाराष्ट्रात तेव्हाही होती, आजही आहेत, उद्याही असतील. आणि शिवसेना कायम खऱ्या माणसांसोबत मैदानात आहे. ती उद्याही राहणार आहे. ही संपणार नाही. फक्त माझी विनंती आहे, मला दिसते बरं का, मला काय भविष्य कळत नाही,